नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. साबुदाणा वडा. अशी म्हण आहे की एकादशी आणि दुप्पट खाशी. उपवास म्हटलं की सगळ्यांच्याच घरी उपवासाच्या पदार्थाची लगबग असते. फळ, वडीचे पदार्थ, ज्यूस, साबुदाण्याची खिचडी, खीर आणि साबुदाणा वडे. तर माझ्या घरी तर सर्वांची प्रिय आहे साबुदाणे वडे. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने साबुदाणा वडे बनवणार आहोत आणि आज त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूया साबुदाणा वड्याची रेसिपी. सर्वात आधी आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत घालायचा आहे आपल्याला. आणि साबुदाणा स्वच्छ धुवून साबुदाण्यावर अर्धा सेमी पाणी राहील असं ठेवून साबुदाणा भिजवायचा आहे. जास्त पाणी पण घालायचं नाही आणि साबुदाणा भिजून झाल्यावर झाकून ठेवायचा आहे. कच्चे बटाटे घेतलेले आहे, त्याचे साल आपण काढून घेतलेले आहे आणि कच्च्या बटाट्याचं आपण किसून घ्यायचे आहे आणि पाण्याखाली स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. उकडलेल्या बटाट्यापेक्षा कच्चे बटाटे वापरावेत, चव चांगली येते आणि वडे क्रिस्पी होतात आणि तेल पण खूप कमी यूज होतं, म्हणजे ऑइली पण आपल्याला वडे लागत नाही. तर मी असे बटाट्याचे किस करून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान असं आपलं बटाट्याचं किस झालं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर 1 वाटी शेंगदाणा आणि 4-5 आपण बटाटे घेतले होते. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे. आता मी हिरव्या मिरची इथं वापरलेली आहे, कोणी लाल तिखट पण वापरू शकतो. तर आपण हिरव्या मिरची घेणार आहोत. पहिले आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर साबुदाणा घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, शेंगदाण्याचं कूट. आता आपण बटाट्याचं किस टाकत आहे. आता छान असं आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र असं आपलं छान भिजून झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण याच्यात आपल्याला वडे करायचे आहे. तर वडे करताना पाण्यात हात बुडून वळवायचे आहे आणि वडे चांगले वळले जातात, कारण त्यामुळे. अशा मिरच्या घेतलेल्या आहे बघा, वड्यासोबत तळून खाण्यासाठी. तर या तिखट अजिबात नाही आहे. मोठ्या ज्या ढोबळ्या मिरच्या असतात ते आपण घेतलेले आहे. आता थोडं पाण्याचा हात लावून असं वडे आपल्याला छान वळून घ्यायचे आहेत. आणि इथं कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला, तेल किंवा तुम्ही तूप घेऊ शकता. मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तर आपल्याला पहिले असे छान असे वडे तयार करून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये साबुदाणा वडे त्यात सोडून आता छान असे वडे खरपूस तळून घ्यायचे आहे. वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. आता याच्यासोबत मी वड्याच्या सोबत आपण शेंगदाण्याची आमटी वापरू शकतो खाताना, किंवा खोबऱ्याची चटणी तुम्ही करू शकतात, जी तुम्हाला म्हणजे छान वाटेल. आता मी याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी केली आहे, हिरव्या मिरच्या तळलेल्या आहे. छान अशी आपली उपवासाची थाळी म्हणजे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.